विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित। आजचा आपला घटक आहे नफा तोटा। टुडेज टॉपिक इज प्रॉफिट अँड लॉस। एका उदाहरणातून आपण नफा तोटा म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया। एका शाळेमध्ये अशा प्रकारे फन फेअर आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शाळेतील मुलांनी काही स्टॉल लावलेले आहेत। अयांश व रीना यांनी रिफ्रेशिंग ड्रिंक्सचा स्टॉल लावलेला आहे आणि त्यांनी काही ड्रिंक्स ठेवलेले आहेत। मग हे रिफ्रेशिंग ड्रिंक्स तयार करण्यासाठी त्यांना काही फळं लागलेली आहेत, ती फळं त्यांनी आणलेली आहेत। सफरचंद 120 रुपयाची, लिंबू 35 रुपीज, साखर 25 रुपीज, संत्री 60 रुपीज। तर दुसऱ्या बाजूला प्रणव आणि साहिल यांनी स्टॉल लावलाय। कसला बरं स्टॉल दिसतोय तुम्हाला? येस, वडापावचा त्यांनी स्टॉल लावलेला आहे। आता त्यांना काय खर्च आलेला आहे बघूया आपण। बटाटे 70 रुपये, पाव 45 रुपये, मिरची कांदे 25 रुपये, तेल 40 रुपये। आता दोघांनी अशा प्रकारे साहित्य खरेदी केलं आणि हे साहित्य खरेदी करून त्यांनी आपापलं ज्या काही वस्तू आहेत, म्हणजेच अयांश व रीनाने ड्रिंक्स बनवली, सरबत बनवलं, तर प्रणव व साहिल यांनी वडापाव बनवले। या ठिकाणी अयांश व रीना यांनी एकूण 240 रुपये किमतीचं सामान खरेदी केलं। साहित्य खरेदीचा तपशील। तर अयांश व रीना यांनी 240 रुपयाचं सामान या रिफ्रेशिंग ड्रिंक्सच्या स्टॉलसाठी खरेदी केलं। ओके, तर प्रणव व साहिल या दोघांनी वडापावचा स्टॉल टाकला होता आणि त्यांना त्यासाठी लागलेलं सामान किती रुपयाचं आहे? 180 रुपयाचं त्यांना सामान लागलेलं आहे। आता या दोघांनी अशा प्रकारे स्टॉल टाकले। अयांश व रीनाची 240 रुपयाचं सामान खरेदी केलं, म्हणजेच त्यांची खरेदी किंमत किती आली? 240 रुपये। तर दुसऱ्या बाजूला प्रणव व साहिलची खरेदी किंमत आली 180 रुपये। आता अयांश व रीना यांनी 240 रुपये या किमतीचं सामान खरेदी केलं, सरबत तयार करून त्यांनी विक्री केली आणि विक्री केल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम आहे 260 रुपये। किती मिळाली? 260 रुपये। तर प्रणव आणि साहिल यांनी 180 रुपयाचं साहित्य खरेदी केलं आणि त्यांना मिळालेली रक्कम आहे बघा, विक्री केल्यानंतर म्हणजे वडापाव करून विकल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम 165 रुपये। ओके, या ठिकाणी सामान जे खरेदी केलं ती झाली खरेदी किंमत 240 रुपये आणि विक्री केल्यानंतर अयांश व रीनाला मिळाले 260 रुपये। म्हणजेच या ठिकाणी अयांश व रीनाला त्यांनी जेवढे पैसे टाकले त्यामध्ये त्यांना काय झाले दिसते तुम्हाला? Can you guess? Yes, you are right. They got ₹20 extra. त्यांना they have spent 240 rupees, but after giving, that is selling these soft drinks, they got ₹260. Means they got 20 rupees extra. त्यांना 20 रुपये एक्स्ट्रा मिळाले, म्हणजेच या ठिकाणी त्यांना काय झाला? फायदा झाला। काय झाला त्यांना? फायदा। गणिताच्या भाषेत
याला म्हणतात नफा. काय म्हणतात याला? नफा. सो in the mathematical language, this 20 rupees is called as profit. What it is called? Profit. म्हणजेच त्यांना 20 रुपये नफा झाला. दुसऱ्या बाजूला प्रणव व साहिल यांनी 165 रुपये त्यांना मिळालेले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी 180 रुपये खरेदी केले आणि त्यांना मिळाले किती? 165 रुपये. म्हणजेच प्रणव व साहिलला वडापाव विकून रक्कम कमी मिळाली, त्यांचे स्वतःचे पैसे जास्त गेलेले आहेत. बघा, 180 रुपयाचं त्यांनी सामान आणलेलं आणि विक्री करून त्यांना 165 रुपयेच मिळाले. या ठिकाणी काय झाले बघा, 15 रुपये त्यांना कमी मिळालेले आहेत. सो हे पैसे त्यांना कमी मिळाले, त्यांचं नुकसान झालं. गणिताच्या भाषेत याला म्हणतात तोटा. गणिताच्या भाषेत याला म्हणतात तोटा, लॉस. म्हणजेच 15 रुपये त्यांना कमी मिळाले आणि म्हणून हा झाला तोटा. तर अशा प्रकारे नफा म्हणजे झालेला फायदा आणि तोटा म्हणजे झालेलं नुकसान. ओके. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा सामान एखाद्या घाऊक व्यापाराकडून घेतो त्यावेळेला आपल्याला ते सामान कमी किमतीला मिळतं. मग घाऊक व्यापारी म्हणजे काय? तर त्याला म्हणतात होलसेलर. बऱ्याच वेळेला होलसेलर म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे खूप सामान अवेलेबल असतं आणि ते प्रत्येक कस्टमरकडे म्हणजे कंझ्युमरकडे जात नाहीत. या ठिकाणी दिसे बघा, होलसेल, इनडायरेक्ट सेल. हा होलसेलर आहे. हा काय आहे? होलसेलर. हा डायरेक्ट ग्राहकाकडे जात नाही, कंझ्युमरकडे जात नाही. देअर इज अ मिडल मॅन. मग होलसेलर कडून एक माणूस ते सामान खरेदी करतो आणि मग ते सामान या ग्राहकाला विकलं जातं. हा आहे होलसेलर. आणि या ठिकाणी बघा, हा जो माणूस कांदे विकतो आहे, हा आहे काय आहे? त्या होलसेलर कडून म्हणजे ठोक व्यापाराकडून मोठ्या प्रमाणात त्याने वस्तू घेतल्या आणि आता तो हे कांदे बघा, या ठिकाणी पोती दिसतायत कांद्याची, या ठिकाणी हा सुटे कांदे विकत आहे. साहजिकच घाऊक व्यापारी जे आहे, हा व्यापारी काय करतो आहे? त्याची जी किंमत आहे ती किंमत कमी असते. हा जो रिटेलर आहे हा त्याच्याकडून कमी किमतीने ते कांदे किंवा कोणत्याही वस्तू घेतो आणि त्या वस्तू सुट्या करून दुसरी किंमत लावून विकतो. या ठिकाणी याने लावलेली ही किंमत काय असते? जास्त असते. आणि हा आहे कंझ्युमर म्हणजे आपण. बरोबर. तर होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर. होलसेलर म्हणजेच घाऊक व्यापारी. तो एखाद्या रिटेलरला सामान विकतो आणि रिटेलर मग डायरेक्ट कंझ्युमरला ते सामान विकतो. बघा, एखादं स्टेशनरीचं आपण दुकान घेतलं तर या ठिकाणी हे काय आहे बघा, हा आहे रिटेलर आणि हा आहे होलसेलर. होलसेलर कडून या रिटेलरने सामान घेतलं आणि हे सामान म्हणजे उदाहरणार्थ वह्या, पेन्सिली, जर स्टेशनरी आपण बघितलं तर अशा प्रकारे घाऊक किमतीने तो त्या वस्तू घेतो. त्याला त्या वस्तू कमी किमतीला पडतात आणि नंतर तो या वह्या, पेन सुट्या करून आपल्याला विकतो. साहजिकच त्याला वस्तू सुट्या करून विकल्या की त्याला जास्त रक्कम मिळते आणि आपण ह्या ज्या वस्तू घेतो आपण कोण आहोत? कंझ्युमर. तर अशा प्रकारे होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर अशी एक ही व्यवसायाची साखळी असते. आता आपण बघितलं की होलसेलर जो सामान विकतो तो त्याच्याकडून हा रिटेलर मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू घेतो. ओके. आणि मग त्या वस्तू सुट्या करून तो काय करतो? ग्राहकाला विकतो. हा कंझ्युमर.
आता होलसेल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू विकल्या जातात. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने त्या वस्तू रिटेलर घेतो. त्याची किंमत ही छापील किमतीपेक्षा कमी असते, कारण तो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वस्तू त्याच्याकडे असतात. आणि रिटेलर जो असतो तो काय करतो, त्या वस्तू सुट्या करून छापील त्याच्यावर एक वेगळी किंमत लावतो आणि त्या किमतीला त्या वस्तू आपल्याला विकतो, म्हणजेच ग्राहकाला विकतो. आणि अशा प्रकारे या वस्तू सुट्या करून विकल्या की जास्त रक्कम मिळते. आता लक्षात ठेवा, नफा तोटा. कधी नफा होतो, कधी तोटा होतो, आपण आता अयांश, रीना आणि प्रणव, साहिलच्या उदाहरणात बघितलं. तर ज्या रकमेला वस्तू विकत घेतली जाते त्या रकमेला वस्तूची खरेदी किंमत म्हणतात, कॉस्ट प्राइस, सीपी. आणि ज्या रकमेला, म्हणजेच जो रिटेलर आहे तो काय करतो, ज्या रकमेला त्या वस्तू विकतो त्या रकमेला वस्तूची विक्री किंमत, सेलिंग प्राइस, एसपी असे म्हणतात. सो कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस ह्या महत्वाच्या दोन टर्म्स आहेत प्रॉफिट आणि लॉस मध्ये. सीपी अँड एसपी. सीपी मीन्स it is the amount at which a product is purchased. Okay, that is cost price, CP. And SP means selling price. It is the amount at which a product is sold. Okay. Now remember, if the selling price is more than the cost price, there is a profit. खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल, खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा नफा होतो. अयांश आणि रीना, खरेदी किंमत त्यांनी काय बनवलेले होते, सरबत. ओके. आणि त्यांना खरेदी केल्यानंतर, विक्री केल्यानंतर 20 रुपये जास्त मिळाले, म्हणजेच त्यांना काय झालेला, नफा. म्हणजेच लक्षात ठेवा, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल, इफ विक्री किंमत म्हणजेच काय, तर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. इफ एसपी इज ग्रेटर दॅन सीपी, ॲट दॅट टाइम देअर इज अ प्रॉफिट. आणि म्हणून मग आपल्याला खुश होतो की नाही, जास्त पैसे मिळाले, सो वी आर हॅपी. आणि म्हणूनच या ठिकाणी बघा हसतोय हा, प्रॉफिट, इट्स अ गेन. सो व्हेन एसपी इज ग्रेटर दॅन सीपी, देअर इज ऑलवेज प्रॉफिट. सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. आणि म्हणून आपल्याला नफा काढण्यासाठी सूत्र मिळतं, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, कारण विक्री किंमत जास्त आहे. सो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट. नफाचं सूत्र काय मिळालं आपल्याला, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तेव्हा तोटा होतो. आपण कोणाचं उदाहरण बघितलं, प्रणव आणि साहिल. त्यांनी वडापाव विकला, त्यांनी वडापाव किंमत विकल्यानंतर त्यांना 15 रुपये कमी मिळाले, म्हणजेच त्यांनी खरेदी केलेल्यापेक्षा खरेदी किंमत त्यांची जास्त झाली आणि विक्री किंमत कमी झाली, तेव्हा तोटा होतो. इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस, देअर इज अ लॉस. मीन्स विक्री किंमत लेस दॅन खरेदी किंमत. सीपी इज लेस दॅन एसपी, then at that case there is loss, तोटा. जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तेव्हा तोटा होतो. बघा हा स्माइली कसा दिसतो, याचं तोंड काय झालं, त्याला तो थोडासा नर्वस झालाय, कारण त्याला काय झालेला आहे, तोटा, कमी पैसे मिळाले, राईट.
मग याच्यावरून आपल्याला सूत्र मिळत आहे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सीपी मायनस एसपी. तर आपल्याला नफा आणि तोटा याची सूत्र आपण बघितलेली आहेत. Now look at this example. What is the profit or loss? Cost price is rupees 120 and selling price is rupees 90. So in this transaction, what is the result? Is there profit or loss? Yes. Can you guess? Yes. Here SP is less than CP, right? So here there is a loss. So we can subtract rupees 90 from rupees 120. So after subtracting rupees 90 from 120, 120 minus 90 will be equal to 30. So in this transaction there is a loss of rupees 30. Okay? लक्षात ठेवा. Remember, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता काही उदाहरणं सोडविण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. 1 डझन, 1 डझन इज इक्वल टू 12 थिंग्स, 12 नग. 1 ग्रोस इज इक्वल टू 12 डझन, 1 ग्रोस बरोबर 12 डझन. 1 दस्ता बरोबर 24 कागद. 1 रीम बरोबर 20 दस्ते आणि 1 रीम बरोबर 480 कागद. 1 रीम बरोबर 480 कागद. ओके. तर सूत्र लक्षात ठेवा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. यावर आधारित काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. पुढील सारणीत खरेदी व विक्री दिली आहे. त्यावरून नफा झाला की तोटा हे ठरवा व तो किती ते लिहा. The cost price and the selling price are given in the following table. Find out whether there was a profit or a loss and how much it was. Okay? अशा प्रकारे आपल्याला हे टेबल मध्ये दिलेलं आहे. आपण पहिलं उदाहरण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल. हिअर काय दिलेली आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 4500. खरेदी किंमत 4500 रुपये. विक्री किंमत सेलिंग प्राइस रुपीज 5000. आपल्याला नफा की तोटा ते ठरवायचं आहे आणि तो किती ते काढायचा आहे. लेट्स राईट डाऊन. खरेदी किंमत CP इज इक्वल टू रुपीज 4500. कॉस्ट प्राइस 4500. विक्री किंमत selling price equal to rupees 5000. Now here विक्री किंमत is greater than खरेदी किंमत. Selling price is greater than cost price. Okay, compare both these figures. So here selling price is rupees 5000. It is greater than cost price. So in this case there will be profit. काय असणार आहे? नफा. कारण विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे आणि म्हणून या ठिकाणी नफा होणार आहे. ओके. आपल्याला पहिले नफा की तोटा हे पहिले ठरवायचं आहे. ओके. आता नफा आपण ठरवलं. आता तो किती ते काढायचं आहे आपल्याला. मग आपण लिहूया सूत्र. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पुटिंग द व्हॅल्यूज.
selling price, it is given rupees 5000, will be equal to 5000 minus 4500 will be equal to rupees 500. So in this transaction there will be profit, नफा की तोटा, नफा होणार आहे, and how much it is? So rupees 500. Okay. Next example, it is given, let's write down. SP equal to rupees 4200 selling price and cost price will be equal to 4080. Now compare both these. Which is the greater one? Yes, SP is greater than CP, means CP is less than SP. So in this case there will be loss, right? So we get the answer, that is loss. So write down the formula of loss. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. Loss will be equal to cost price minus selling price. Loss will be equal to cost price minus selling price. मग आपण किमती घालूया. Putting the values will be equal to 4200 minus 4080. Subtract this and we will get the answer rupees 120. Therefore there will be a loss, and how much it is? Rupees 120. Next sum. खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस विल बी इक्वल टू रुपीज 1000. सेलिंग प्राइस विक्री किंमत आहे 870 रुपये. कंपेअर बोथ दीज फिगर्स. सो विक्री किंमत इज लेस दॅन खरेदी किंमत. सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस. therefore there will be a loss. काय होणार आहे? तोटा होणार आहे. विक्री किंमत कमी आहे, बरोबर, तोटा होणार आहे. सूत्र लिहूया. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लॉस विल बी इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस will be equal to 1000 minus 870. Subtract this, the answer will be rupees 130. Therefore there will be a loss, and how much it is? It will be rupees 130. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? प्रत्येक एक एक उदाहरण घ्यायचंय, त्याची आपण खरेदी किंमत विक्री किंमत लिहून घ्या, दिलेली आहे ती तुलना करायची आहे, आणि त्यावरून तुलना करून तो नफा होणार आहे की तोटा आहे हे ठरवून सूत्र, योग्य सूत्र वापरून किती ते आपण काढू शकतो. खरेदी किंमत कॉस्ट प्राइस इक्वल टू रुपीज 700. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस इक्वल टू रुपीज 799. कंपेअर बोथ दिस फिगर. विच इज ग्रेटर? सेलिंग प्राइस. सो selling price is greater than cost price, therefore there will be a profit, right? So write down the formula of profit. Profit will be equal to selling price minus cost price. Putting the values will be equal to 799 minus 700, which will be equal to rupees 99. So there will be a profit, and the profit will be, how much it is? Yes, it is rupees 99. So in this way, first write down whatever is given, that is selling price, cost price, compare both the values, use proper formula, putting the values in that formula, find out the answer. Sometimes you might have given this profit and one of the selling or cost price, or they will give you loss and CP or SP is given, and they ask to find out the SP or CP accordingly. Okay. Word problem. आपण एक शाब्दिक उदाहरण बघणार आहोत.
दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 4600 रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट विचारलेलं आहे बघा, किती नफा झाला. नफा की तोटा हे विचारलेलं नाहीये, किती नफा झाला डायरेक्ट विचारलंय. म्हणजेच या उदाहरणात नफा झालेला आहे हे नक्की आहे. ओके. A shopkeeper bought a bicycle for rupees 3000 and sold the same for rupees 4600. How much was his profit? Whatever is given, write down. Now see here, 3000 रुपये ही काय आहे, खरेदी केलेली आहे. त्याने काय केली आहे, खरेदी केली. सो खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस इक्वल टू रुपीज 3000 आणि खरेदी करून ती सायकल 4600 रुपयांना विकली. राईट. म्हणजेच विक्री किंमत सेलिंग प्राइस विल बी इक्वल टू रुपीज 4600. आता त्याने डायरेक्ट विचारले नफा किती झाला. आपल्याला नफा काढायचा आहे. नफा बरोबर किती. बरोबर. विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणजेच नफा आहे. म्हणून नफ्याचं सूत्र वापरा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. प्रॉफिट विल बी इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किमती घालूया आपण. पुटिंग द व्हॅल्यूज विल बी इक्वल टू 4600 मायनस 3000. सबट्रॅक्टिंग subtraction, after subtraction we will get the answer rupees 1600. राईट. म्हणून या व्यवहारात त्या दुकानदाराला 1600 रुपये नफा झाला. सो हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. हिज प्रॉफिट वॉज रुपीज 1600. ओके. तर खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे ती बघून घ्या. त्याप्रमाणे किमती लिहून घ्या आणि सूत्राच्या सहाय्याने सिंपल आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके. नेक्स्ट. प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या. उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला नफा झाला की तोटा. प्रमोद bought 100 bunches of methi greens for rupees 400. आता he is a Pramod. He is selling these vegetables. Now he bought 100 bunches of methi for rupees 400. Means 100 जुड्या त्याने 400 रुपयांना खरेदी केल्या. So 400 will be his cost price. Right? So खरेदी किंमत is equal to rupees 400. CP will be equal to rupees 400. Now अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या. In a sudden downpour 30 of the bunches got spoiled. Okay? So he bought total 100 bunches. Out of 30 got spoiled. Right? So 30 जुड्या भिजून खराब झाल्या. Means how many bunches, methi bunches he left with? So total 100, 30 had spoiled. So उरलेल्या जुड्या, the remaining bunches of methi will be equal to 100 minus 30, which will be equal to 70. So now he is having only 70 bunches, methi bunches, to which he can sell. बरोबर. तो 70 जुड्या राहिल्या, जो त्या 70 जुड्या आता फक्त काय करू शकतोय, विकू शकत आहे. आता उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. काय केलं त्याने, उरलेल्या जुड्या 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. हाऊ मेनी ही रिमेन्स विथ 70 bunches of methi and he is selling those bunches at the rate of rupees 5 each.
तर उरलेल्या जुड्या त्याने 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. Therefore, the selling price will equal to 70 into 5. 70 जोड्या ज्याकडे राहिलेल्या आहेत त्या प्रत्येकी 5 रुपयाप्रमाणे विकल्या, म्हणजेच आपण त्यावरून विक्री किंमत काढणार आहोत. विक्री किंमत बरोबर 70 गुणिले 5 म्हणजेच किती आले? 350 रुपये. आता खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे. कॉस्ट प्राइस ₹400, सेलिंग प्राइस ₹350. ऑब्वियसली काय आहे? विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे. आता या उदाहरणात आपल्याला काय विचारलंय तर त्याला नफा झाला की तोटा. Did he make profit or a loss? So we have to decide it whether he is in profit or in loss. So in this case, CP it is given ₹400. SP we have calculated it is ₹350. SP is less than CP, therefore there will be a loss. बरोबर? विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी आहे म्हणजेच तोटा होणार आहे. So using the formula of loss will be equal to cost price minus selling price. खरेदी किंमत वजा विक्री किंमत is equal to 400 minus 350. That will be equal to ₹50. Therefore, Pramod had a loss in this transaction of ₹50. प्रमोदला या व्यवहारात 50 रुपये तोटा झाला. ओके. शरदने 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. नंतर त्याने 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती? पुन्हा आपल्याला नफा की तोटा हे ठरवायचं आहे. ओके. आता 2000 रुपयांना खरेदी केले म्हणजेच खरेदी किंमत आली 2000 रुपये. ओके. कॉस्ट प्राइस विल बी इक्वल टू ₹2000. आता त्याने 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने विकले, पण त्याने खरेदी किती केले आहेत? 1 क्विंटल. आणि म्हणून आपल्याला 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम हे पहिले बघावं लागेल. सो रिमेंबर 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. मग त्याने 100 किलोग्रॅम कांदे कसे विकले? तर 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने विकले. म्हणून विक्री किंमत बरोबर 100 गुणिले 18. बरोबर? मग किती आली ही? 1800 रुपये. आता खरेदी किंमत आपल्याकडे आहे, विक्री किंमत आहे. तुलना करा. विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे आणि म्हणून या व्यवहारात सुद्धा काय होणार आहे? त्याला तोटा होणार आहे. बरोबर? विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे तेव्हा तोटा होणार आहे. सूत्र वापरूया आपण. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे त्याची किती आहे? 2000 रुपये आणि विक्री किंमत आहे 1800 रुपये. सो 2000 वजा 1800 बरोबर 200 रुपये. म्हणजेच या व्यवहारात शरदला काय झालं आहे? 200 रुपये तोटा झाला. तर शरदला या व्यवहारात 200 रुपये तोटा झाला. तर अशा प्रकारे आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. नफा की तोटा हे ठरवण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत याची तुलना करावी लागेल आणि त्यावरून योग्य ते सूत्र वापरून आपण नफा की तोटा हे ठरवलेलं आहे त्यावरून नफा तोटा आपण काढू शकतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.